नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेंटर ऑफ मास या चॅप्टरवरील पुढचा पॉईंट डिस्कस करणार आहोत. दॅट इज ॲप्लिकेशन ऑफ सेंटर ऑफ मास. तर ॲप्लिकेशन ऑफ सेंटर ऑफ मास आज आपण पहिला पार्ट मध्ये डिस्कस करणार आहोत. दॅट इज सेंटर ऑफ मास ऑफ कंपोजिट सिस्टीम. म्हणजे आपल्याला आता आपण कालच्या लेक्चरमध्ये सिंगल बॉडी असेल, सिंगल सिस्टीम जर असेल तर ह्या सिंगल सिस्टीमसाठी सेंटर ऑफ मास कशी फाइंड आउट करायचं, त्याचं पोझिशन वेक्टर कशा पद्धतीने पोझिशन वेक्टर ऑफ सेंटर ऑफ मास याचा फॉर्म्युला कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा हे कालच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं. आज आपण महत्त्वाच्या पार्टकडे जातोय, त्याचे सेंटर ऑफ मास ऑफ कंपोजिट सिस्टीम. मग आता कंपोजिट सिस्टीम म्हटलं तर आपल्याला कंपोजिट वर्ड्स याचा मीनिंग दोन पाहिजे. व्हॉट इज मीन बाय द कंपोजिट सिस्टीम? तर कंपोजिट मीन्स व्हेन टू आर मोर बॉडीज आर कनेक्टेड टू इच अदर. दोन किंवा दोनपेक्षा अधिक बॉडीज जर एकमेकांना काय झाल्यात, कनेक्ट जर झाल्यात तर त्याला म्हणतो आपण कंपोजिट सिस्टीम. मग ह्या कंपोजिट सिस्टीमसाठी जर आपल्याला सेंटर ऑफ मास फाइंड करायचं असेल तर याची पहिली स्टेप आहे, फर्स्ट वी calculate the masses of each body. प्रत्येक बॉडीचा आपल्याला समजा मास कॅल्क्युलेट करायचं. सेकंड पार्ट मध्ये आपण काय करणार आहोत बघा. सेकंड पार्ट मध्ये आपण समजा जर तुम्ही हे जे मास आहे हे इन टर्म्स ऑफ सरफेस मास डेन्सिटी जर घेतलं, इन टर्म्स ऑफ सरफेस मास डेन्सिटी तर सिग्मा इज इक्वल टू मास अपॉन एरिया. ओके, जर तुम्ही मासेस इन टर्म्स ऑफ सिग्मा जर कॅल्क्युलेट जर केली तर जर सरफेस मास डेन्सिटीच्या टर्म जर कॅल्क्युलेट जर केली तर पूर्ण सिस्टीम जी आहे ती तुम्हाला युनिफॉर्म पकडायची. आणि तिसरी टर्म वी फाइंड द लोकेशन ऑफ बॉडी. तर थर्ड स्टेप मध्ये तुम्हाला काय करायचं, लोकेशन ऑफ बॉडीज फाइंड आउट करायची. आणि लास्ट स्टेप तर दॅट इज फोर्थ स्टेप युजिंग द फॉर्म्युला दॅट इज RCM. that is center of mass is equal to m1 r1 plus m2 r2 plus so on divided by m1 plus m2 plus so on. तर याचा यूज करून तुम्हाला सेंटर ऑफ मास फाइंड आउट करायचे. आता आपल्याला जर ही सिस्टीम समजून घ्यायची असेल तर त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. आता ह्या एक्झाम्पल मध्ये आपण काय केलं, एक्स स्क्वेअर प्लेट घेतली आणि सर्क्युलर प्लेट घेतली आणि या तुम्ही कनेक्ट केलं म्हणजे काय तुमची कंपोजिट सिस्टीम झाली. आता हे घेत असताना आपण काय केलं का, इथं जो स्क्वेअर आहे सपोज हा स्क्वेअर आहे आणि हे सर्कल आहे, सर्क्युलर प्लेट आहे. तर स्क्वेअरची साइड आणि सर्कलचा डायमीटर दोन्ही पण सेम आहे. दॅट इज डायमीटर d, सॉरी साइड d आणि दिस इज डायमीटर d. दोन्ही कसे आहेत, सेम. आता आपल्या रूल नुसार किंवा स्टेप नुसार समज आपण मास कॅल्क्युलेट करणार आहे. मास समज आपण असं केलं की स्क्वेअर प्लेटचं मास m आणि सर्क्युलर प्लेटचं मास m आणि हे इन टर्म्स ऑफ आपण सिग्मा जर राईट केले. ओके, सो मास ऑफ स्क्वेअर प्लेट मतलब स्क्वेअर प्लेटचं मास ms इक्वल टू मास पर युनिट एरिया. मास पर युनिट एरिया into area. Mass per unit area that is sigma into area of square plate is S. So this is the value of mass of square plate. Similarly, we find the mass of square plate. Sorry, circular plate. Mass of circular plate kind of circular plate that is MC is equal to sigma into AC. Sigma is a surface mass density and AC is the area of circular plate. Now, next part. आता पुढच्या पार्ट मध्ये आपण काय करायचं, लोकेशन ऑफ बॉडी. म्हणजे आता आपण ही सिस्टीम जर घेतली, दिस सिस्टीम इज सिमेट्रिक अबाउट द एक्स ऍक्सिस. म्हणजे आपण इथे सेंटर ऑफ मास फाइंड करणार, हे अबाउट कोणत्या ऍक्सिस फाइंड करणार, फक्त एक्स ऍक्सिसला. आता इथे आपण जर स्क्वेअर प्लेट साठी जर एक्स फाइंड जर केला, सो स्क्वेअर प्लेट साठी लोकेशन ऑफ स्क्वेअर प्लेट म्हणजे आपण एक्स एस आणि लोकेशन ऑफ सर्क्युलर प्लेटचं लोकेशन आपल्याला दिलं दॅट इज एक्स. म्हणजे एक्स एस म्हणजे काय, स्क्वेअर प्लेटचं डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन पासून आणि नंतर एक्स म्हणजे काय, that is origin पासून सर्कलच्या सेंटर पर्यंत
that is the distance of location of circular plate, that is xc. मग आता आपला फॉर्म्युला मध्ये आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार ऑल दिस व्हॅल्यूज. मग आपला फॉर्म्युला आहे आता सिस्टम इज सिमेट्रिकल ऑन x axis, so center of mass along x axis xcm is equal to ms mass of square plate into location of square plate plus mass of circular plate into location of circular plate divided by the total mass, that is ms plus mc. हा जर तुमचा फॉर्म्युला माहिती आहे आपण जर व्हॅल्यू जर टाकले तर xcm is equal to तुम्हाला मिळेल xcm is equal to तुम्हाला मिळेल ms ms व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली सिग्मा into as, so sigma into as, this is the value of ms and into xc into by xs, that is xx is the location of square plate from this origin. नंतर प्लस नेक्स्ट mass of circular plate, mass surface density, that is surface mass density sigma into ac multiplied by this xc and it is divided by the total mass ms again sigma into as plus mc is sigma into ac. आता आपण हे जर सॉल्व केलं तर आपल्याला मिळेल xcm is equal to sigma, दोन्ही टर्म सिग्मा कॉमन घेता इकडे सिग्मा कॉमन घेतला तर डिनोमिनेटर आणि न्यूमरेटर सिग्मा काय होईल कॅन्सल होत आहे. इन दिस केस सिग्मा इन ब्रॅकेट as into x s plus ac into xc अपॉन सिग्मा इकडे कॉमन घेतला डिनोमिनेटर मधून इथे काय मिळेल as plus ac, sigma get cancelled, so we find the center of mass in terms of area, that is as xs plus ac into xc upon as plus ac. So this is the formula. Another formula, we find out the center of mass. आपण ह्या टर्म बद्दल विचारत होतो mass into distance, that is location of center of mass. आपल्याला दुसरा फॉर्म्युला मिळाला by area, so as into ac. मला तर जर आपण ऍक्च्युअली जर याचा एरिया आणि लोकेशन जर सबस्टिट्यूट जर केलं तर आपल्याला एक्झॅक्ट त्याचं सेंटर ऑफ मास फाइंड आउट करता येईल या सिस्टीमचं. मग त्यासाठी आपण फॉर्म्युला आपल्याला आहे आपण फॉर्म्युला डिझाइन केला तर xcm is equal to कंपोजिट सिस्टीम साठी as xs plus ac into xc upon as plus ac. मग आता आपण सिंपल जर इथे व्हॅल्यूचं सबस्टिट्यूट जर केलं तर आपल्याला माहिती आहे एरिया ऑफ स्क्वेअर प्लेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स स्क्वेअर and area of circle is also directly proportional to the d square. So that is pi d square and here is d square. So I simply say that is as is directly proportional to the d square and c is directly proportional to the d square. Then we simply say that s equal to k into d square. K is constant and s equal to k into d square. Okay. नंतर तुम्हाला माहिती आहे लोकेशन x. आता लोकेशन ऑफ स्क्वेअर फ्रॉम दिस रेफरन्स पॉइंट. आता सेंटर स्क्वेअरचा सेंटर किती डिस्टन्स होती तर सरळ सरळ d/2 एवढा डिस्टन्स होती. नंतर मग इथं तुम्हाला लोकेशन ऑफ स्क्वेअर इज d/2. आता लोकेशन ऑफ सर्कल सेंटर पर्यंत डिस्टन्स पूर्ण ओरिजिन पासून हे पूर्ण d आणि हे डिस्टन्स किती असणार आहे d/2. ओके सेंटर पासून डिस्टन्स d/2 हे पूर्ण डिस्टन्स d plus d/2 d plus d/2 that is 3d/2. आता या सगळ्या व्हॅल्यू आपण जर या इक्वेशन सबस्टिट्यूट केलं तर आपल्याला सेंटर ऑफ मास या सिस्टीमचं xcm is equal to that is as xs plus ac into xc upon as plus ac. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. as किती आहे kd स्क्वेअर प्लस ac किती आहे तर अगेन kd स्क्वेअर
H is KD square किंवा तुम्ही डायरेक्टली असं म्हणू शकता that is area of square plate directly D square side square and area of circular plate that is pi D square pi D by 2 square. Okay, half of the diameter, so that is the radius, so D by 2 whole bracket square is written pi into D by 2 whole bracket square, that is pi D square by 4. Because the diameter of circle is D, then radius of circle is D by 2 and area of circle that is pi R square, and pi R is D by 2, so D square by 4. अब ये जैसे अपन ने substitute करें तब area of square plate is D square into location of square plate is D by 2 plus area of square plate is pi D square by 4 into distance of square plate is 3D by 2 upon again area of square plate D square plus pi D square. Otherwise, it D cube upon 2 plus इधर में तुम्हारा 3D pi D square 3 pi D square upon 4 to the 8 divided by D square will be common 1 plus pi or pi plus 1. आता हे कॅल्क्युलेट करके आपण फायनली तो तुम्हाला सेंटर ऑफ मास में that is axiom is equal to okay इधर d cube होईल सॉरी फॉर दैट वन d square into d cube. तो इथे काय कॉमन निघेल बघा d cube by 2 कॉमन निघेल numerator to d cube by 2 that is to the right with a 1 plus d cube by 2 common in the right 3 pi by 4 3 pi by 4 upon d square in bracket 1 plus pi. So again d square d by d cube get cancel, so we get the final answer that is d by 2 in bracket d by 2 in bracket 4 3 plus 1 plus 3 pi by 4 upon 1 plus pi. So this is the center of mass for this composite system. तर या composite system चा center of mass मला या composite method ने find out करता येईल. आता बघा आपण पुढचं ऍप्लिकेशन डिस्कस करणार आहे सेंटर ऑफ मास फॉर ट्रंकेटेड बॉडीज. त्याच्यानंतर आपण बघितलं तर कंपोजिट बॉडीसाठी. आता ट्रंकेटेड बॉडी म्हणजे काय तर बघा आपल्याला एक बॉडी दिलेली असेल कोणती एक सिस्टम दिलेली असेल स्क्वेअर असेल सर्कल असेल. सो आपण एक सर्कल घेऊया आणि या सर्कलचा काय केला एक पोर्शन जो आहे तो काय केला रिमूव्ह केला. ओके पण रिमूव्ह केल्यानंतर आपल्याला या सिस्टमचं सेंटर ऑफ मास विचारलं जातं. ओके रिमूव्ह केल्यानंतर व्हॉट इज द सेंटर ऑफ मास. मग सेंटर ऑफ मासची पोझिशन कुठे असेल असा पद्धतीचा क्वेश्चन आपल्याला इथं विचारले जातात. तर ह्या टाईपचे प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार ते आपण ह्या सेशनमध्ये डिस्कस करणार आहे. दॅट इज सेंटर ऑफ मास फॉर ट्रंकेटेड सिस्टम. तर बघा आता इथे काय मेथड आहे ते आपण वन बाय वन डिस्कस करूयात. आता सुरुवातीला काय केलं सपोज जस्ट इमेजिन दॅट आपण एक सर्कल घेऊया. काय तिथे एक सर्कल घेतलं आपण फार मोठं झालं स्मॉल सर्कल घेऊया. ओके इंग्लिश आणि या सर्कलचा जो आहे तर एवढा पार्ट जो आहे तो काय केला आपण रिमूव्ह केला. काय केलं रिमूव्ह केलं. जस्ट इमेजिन दॅट की त्याची रेडियस जी आहे त्याचा डायमीटर जो आहे तो या सर्कलचा रेडियस करायचा. म्हणजे इथे रेडियस r असेल
तर याची डायमीटर जो आहे तो r असणार, जी रेडियस जी असणार ती r/2 एवढा पार्ट आहे आपण रिमूव्ह केला. मग त्या रिमूव्ह केल्यानंतर तिथे सेंटर ऑफ मास कशी फाइंड आउट करायचं. तर मग याची मेथड आहे, या मेथडमध्ये आपण काय करणार, जेवढा पार्ट तुम्ही रिमूव्ह केलाय, ओके, सपोज दिस इज सर्कल, या सर्कलचा एवढा पार्ट तुम्ही काय केला, रिमूव्ह केला. आपण काय करायचं, एवढाच पार्ट तुम्ही ऍड करायचा. काय करायचं, ऍड करायचा. सपोज इन दिस वे आता तुम्ही काय केला, एवढा पार्ट जो होता अगोदरचा रिमूव्ह करेल, त्या रिमूव्ह करेल पार्ट मध्ये एवढा पार्ट टाकायला तुम्ही ऍड करणार. हा पार्ट तुम्ही ऍड केला की तुमचं जे आता रिक्वायर्ड डायग्राम आहे ते अशी दिलेली आहे. आता ही झाली तुमची डायग्राम. त्याच्यामध्ये ऑन पोर्शन जो आहे ओके, ही झाली तुमची ओरिजिनल डायग्राम. मग आता तुम्हाला विचारलं काय होतं की तुम्हाला हा पार्ट रिमूव्ह केल्यानंतर सेंटर ऑफ मास फाइंड करायचं. मग सेंटर ऑफ मास किती, मग आता जस्ट टू या पूर्ण सिस्टमचं मास आपण m पकडलं आणि या सिस्टमचं मास किती पकडलं, m डॅश पकडलं. तर पूर्ण या सिस्टमसाठी सेंटर ऑफ मास फाइंड आउट करायचं. तर ते युनिफॉर्म सिस्टमसाठी सेंटर ऑफ मास अकॉर्डिंग टू सिमेट्री पुढे येईल सेंटरला, येईल पुढे येईल सेंटरला. मग ह्या टोटल सिस्टमचं सेंटर ऑफ मास मधून या सिस्टमचं सेंटर ऑफ मास काय करायचं, किंवा या पार्टिकलचं मास रिमूव्ह करायचं. सेंटर ऑफ मास रिमूव्ह करायचं म्हणजे एकदम सेंटर ऑफ मास फॉर द रिमेनिंग कॅव्हिटी, रिमेनिंग सर्कल व्हेन वी रिमूव्ह द कॅव्हिटी. तुम्ही ज्यावेळेस कॅव्हिटी रिमूव्ह करणार त्यावेळेस हा जो पार्ट जो राहणार आहे तो तुम्हाला सेंटर ऑफ मास मिळेल. यासाठी फॉर्म्युला येईल तुमचा. आता ही सिस्टम जी आहे, आपण हा पोर्शन जो आहे तो आला एक्स ऍक्सिसला ऍड करतो, बेसिकली काय आला एक्स ऍक्सिस. तो तुम्हाला एक्सएम साठी फॉर्म्युला मिळेल, दॅट इज mx मास ऑफ होल रिंग, जी आपण त्याच्यामध्ये मास ऍड केल्यानंतर मायनस आणि हे जे मास होतं याचं लोकेशन जे आहे ते काय तिथून रिमूव्ह करा, डिवाइड बाय द टोटल मास मायनस स्मॉल यू. तर फॉर्म्युला इज रिव्हर्स. त्यावेळेस तुम्ही सम पार्ट जो आहे तुम्ही काय केला, रिमूव्ह केला त्यानंतर. मग आता आपण हेच एक्झाम्पल घेऊया. ह्या एक्झाम्पलसाठी जस्ट इमेजिन आहे आपण काय केला, r/2 एवढा पार्ट जो आहे तो रिमूव्ह केला, त्यावेळेस सेंटर ऑफ मास आहे. आता आपण जर ही सिस्टम जर घेतली तर इथे सेंटर ऑफ मास, याचं मास m आणि लोकेशन कुठं असणार आहे, x = 0, तरी सेंटरला असणार आहे. म्हणून लोकेशन ऑफ दिस सिस्टम x = 0. आता आपण याचं सेंटर ऑफ मास जर घेतलं तर याचं मास स्मॉल m आणि इथे x रो डॅश असणार आहे, आणि सेंटर ऑफ मास इज at a distance r/2. याची रेडियस आपण आज घेतली, r/2 ला काय असणार आहे, r/2 ला काय असणार आहे, तर याचं सेंटर ऑफ मास असणार आहे. मग आता फॉर्म्युलानुसार xm = काय मिळेल, mx minus m dash into small m into x dash upon capital M minus small m dash. आता आपण जर विचार केला तर हा जो सर्कल जो आहे तो या पूर्ण सर्कलचा कसं आहे, 1/4, म्हणजे आपण 4 सर्कल जर ऍड केली तर आपल्याला पूर्ण सर्कल तयार होतो. मग ऑब्वियसली याचं मास जे असणार आहे, स्मॉल m चं मास कॅपिटल M चं कसं असणार आहे, m/4 पार्ट मध्ये असणार. ओके, आणि ही व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली आणि x ची व्हॅल्यू जर x आणि x ची व्हॅल्यू जर ऍड जर केलं तर आपल्याला मास सेंटर ऑफ मास फॉर द सिस्टम mx x will be 0. तर का पूर्ण सिस्टम साठी जर येणार आहे according to symmetry, the center of mass means center line. The center line equation is 0. So m0 minus m is m/4 into x dash. X dash is r/2 upon m minus m/4. तर ये मिळेल तुम्हाला, तर ये m minus m upon mr upon a divided by m minus m/4, that is 3 m by 4. So m will get cancelled, that is 4r upon 24 with negative sign, 24 creates a 24. So minus r/6. This is the center of mass. But for the xm, that is minus r/6.
ओके. सो दिस इज द सेंटर ऑफ मास ऑफ द सिस्टम. म्हणजे तुम्ही जर एवढा पार्ट रिमूव्ह जर केला तर त्या मासचं मास तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल. आणि त्या मास कॅल्क्युलेट केल्यानंतर ते जे मास आहे ते पूर्ण सिस्टम मधून टोटल मास काय करायचं, सबट्रॅक्ट करायचं. तुम्हाला काय आहे, दॅट इज द सेंटर ऑफ मास व्हेन वी रिमूव्ह द कॅव्हिटी. कॅव्हिटी रिमूव्ह केल्यानंतर त्या सिस्टमचा सेंटर ऑफ मास तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. सो इन दिस वे वी कॅन कॅल्क्युलेट द सेंटर ऑफ मास ऑफ द ट्रंकेटेड बॉडीज.